वर्षामध्ये ते स्कोरिंग फार कमी करताना पाहायला मिळतात. जॉबकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं, स्वतःच्या करिअरकडे त्यांनी लक्ष फोकस केलंय, परंतु एक चांगले स्कोरर. पटका चांगला गॅपमध्ये चाललाय, बॅकहँड एरिया शोधत बॉल न सीमारेषा गाठली आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती. एक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाचे असं आपण उल्लेख करतो. मोठे पटके जर मारले नाही तर धावसंख्येचा पाठलाग द्वितीय सत्रामध्ये सहजरित्या संघ करतायत. हे आपण 4-5 मॅचमध्ये पाहिलं, अलीकडच्या 4-5 मॅचमध्ये. आणि त्याचाच विचार करत आता चांगली बॅटिंग करतोय ऋषी गडगे हा फलंदाज. छोट्या कचचा खेळाडू, परंतु मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येताना पाहिलेत. पुन्हा एकदा समोर टाकलं होतं. वेग जास्त असल्याकारणाने बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही. उशिरा थोडीशी बॅट फिरली, चेंडू त्या अगोदर निघून गेला. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 11 या धावसंख्येवरती. बॉल तयार. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. एक धाव या चेंडूवरती मिळेल. कोणतीही धाव मिळणार नाही. त्या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय. एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाही आणि डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 11 या धावसंख्येवरती. बिनबाद 11 ही स्थिती आहे वडगाव टीमची या मॅचमध्ये. वडगाव संघ आपण पाहतोय की थोडासा उशिरा या स्पर्धेमध्ये दाखल झाला, परंतु त्यांची बॅटिंग चांगली चालू आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. परंतु किमान 60+ धावा तुम्हाला या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर त्या जमा कराव्याच लागतील. त्यापेक्षा कमी धावा या ठिकाणी सहजरित्या धावसंख्येचं पाठलाग केलं जात आहे. सीमारेषा अगदी आपण पाहतोय की तितकीशी जवळ नाही आहे, परंतु सीमारेषेच्या पलीकडे चेंडू लिहिला जातोय. या अगोदर आपण पाहिलं 60-65 धावसंख्येचा पाठलाग होताना याच मैदानावरती. आणि त्यापेक्षाही 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जर 2 धावेनं संघ त्या ठिकाणी पराभूत होत असेल तर याचा अर्थ की आपण पाहतोय की धावसंख्येचा पाठलाग करत असताना देखील धावा तुम्ही जमा करू शकता. 60+ धावा या मॅचमध्ये उभ्या करतील का वडगाव संघाचे दोन्ही फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज निकलेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येईल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दिनेशनं केवळ 11 धावा खर्च केल्या. आता निकलेश हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय आणि ऑन स्ट्राईकवरती एक अनुभवी फलंदाज योगेश पाटील. बॉल तयार. निकलेश लो फुल टॉस ऑन साईडमध्ये या फटक्याला केसला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नितेश त्या ठिकाणी होता. त्यानं चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी मिळेल सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 12 या धावसंख्येवरती. ऋषी आता ऑन स्ट्राईकवरती आहे. 31 नंबरची जर्सी ज्यांनी परिधान केली आहे, परंतु इथून पुढे आता त्याला तशी आक्रमकता दाखवावी लागेल. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूवरनं नजर हटली आणि पुन्हा यावेळेस देखील आपण पाहतोय यष्टीरक्षकाचा भेद. डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 12 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली निकलेश या गोलंदाजानं. पहिला चेंडू त्यानं सिंगल धावेसाठी ढकललं फलंदाज योगेशनं. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय की डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक केलंय या षटकामध्ये सुरुवातीच्या आघाडीच्या 2 बॉलवरती. लो फुल टॉस आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चुकी पाहायला मिळाल्याने बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी. बिग हिट षटकार बिमरसाठी. कॉल कोणाचा आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू या ठिकाणी आहे. प्रत्येक टीमसाठी एकच रिव्ह्यू असेल. सकाळपासून आपण ही सूचना देतोय. तो रिव्ह्यू गमावल्यानंतर ऑनफिल्ड पंच जो निर्णय देतील तो निर्णय अखेरचा आणि अंतिम निर्णय असेल. प्रत्येक इनिंगसाठी एक रिव्ह्यू या ठिकाणी चेक केलं जाईल. नरेशजी मात्रे सर मेन पंचांच्या आपण पाहतो हे तिसरे पंच म्हणून या ठिकाणी चेक करतायत.
मेन पंचाच्या भूमिकेमध्ये टी कुरुंगले सर, स्क्वेअर लेग पंच अविनाश पारंगे सर, KTC लाईव्ह इव्हेंट टीमचे ऑपरेटर त्या ठिकाणी निशांत बागडे सांगतायत की नो बॉल आहे. या ठिकाणी ते दाखवत होते आणि या ठिकाणी आपण पाहतोय की नरेशजी मात्रे सर आमचे तिसरे पंच यांनी इशारा केला की इट इज अ नो बॉल. खूप चांगले ऑपरेटिंग, निशांत बागडे यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. फ्रीडचा बॉल होता, फटका हवेमध्ये झेल केले, कॅरी केले जात आहे आणि 2 धाबा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जातील. 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती. 21 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचेल. या अगोदर आपण पाहिलं ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी कमरेच्या वरती त्या चेंडूची पैकी होती, त्या कारणास्तव पंचांनी नो चेंडू घोषित केला. आणि हा फटका चांगला समोरच्या दिशेमध्ये लॉफ केला, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत फलंदाज ऋषी गडगेच्या बॅट मधून येतोय हा षटकार. मितांश डीजे जेवल्यानंतर थोडेसे शांत झालेत. षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 27. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवला या चेंडूला, अबे फ्रॉम द बॉडी, डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते 27 या धावसंख्येवरती. सलामीची जोडी योगेश आणि त्याच्या सोबतीला ऋषी बिनबाद ही स्थिती या मैदानाच्या आतमध्ये 27 धावा धावफलकावरती. संभ्रमात पाडणारी ही डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडू पडला तदनंतर यष्टीरक्षकाचा वेध. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय की डॉट बॉल येईल. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकले गोलंदाज निकलेश या गोलंदाजानं आणि षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या, या षटकामध्ये एकूणच आपण पाहतोय धावा खर्ची केल्या त्या 16 आणि 11 आणि 16च्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 27 या अंकावरती. बिनबाद 27 धावा नारपोली टीमच्या अगेन्स्ट खेळताना वडगाव टीमच्या. नारपोली संघ प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली, ती गोलंदाज दिनेश पाटीलनं एक षटकार जरूर पहिल्याच बॉलवरती आला होता, परंतु तदनंतर 5 चेंडूमध्ये केवळ त्यानं 5 धावा खर्ची करत 11 धावा त्याच्या वैयक्तिक स्पेलमध्ये त्याने खर्ची केल्या. आणि दुसऱ्या षटकासाठी निकलेश आला आणि निकलेशनं 16 धावा खर्ची करत 2 षटकार त्याच्या या ओव्हरमध्ये आपण पाहिला. एक नो चेंडू आणि त्याच्यावरती आलेला षटकार पाहिला, म्हणजे केवळ 2 षटकार त्यानं खर्ची केले. आघाडीचे 2 चेंडू चांगले टाकले होते निकलेशनं देखील आणि पुन्हा एकदा शेवटच्या 2 चेंडूवरती गुड कमबॅक केलं ते निकलेशनं. चला, बोकरपाडा टीमचा कॅप्टन आणि कसलकन टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. दिनेश देशमुख आणि मनीष दिसले यांना देखील आपण विनंती करूया आपण मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. बबन ठोंबरे, काशीनाथ ठोंबरे, अनिल साजेकर, ज्येष्ठ नागरिक असरोटी यांना आपण विनंती करूया आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. लीडिंग एज विकेट महत्वाची विकेट या ठिकाणी योगेश पाटील या चेंडूवरती होईल बाद. वासुदेव ठोंबरे आणि सदानंद पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. नवीन फलंदाज आकाश केदारी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. आकाश एक हार्ड हिटर फलंदाज, कित्येक मैदान आपल्या बॅटिंगच्या जोरावरती त्यानं गाजवली आहेत आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज प्रणय. पहिल्याच बॉलवरती त्यांनी पहिला चेंडू डॉट बॉल टाकला, दुसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट त्यानं त्या ठिकाणी प्राप्त केली आहे. आता आकाश आलाय ऑन स्ट्राईक वरती.
फटका फसला हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता होती. पहिल्या चेंडूवरती परतीचा प्रवास करावा लागला असता फलंदाज आकाशला, आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय झेल ड्रॉप केलं. निकलेश त्या ठिकाणी होता आणि निकलेशकडून ही अपेक्षा नसेल खऱ्या अर्थानं नारपोली टीमच्या पाठीराख्यांना. चला यानंतरची मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एकीकडे श्री घोडीलदेव क्रिकेट संघ कसलकण आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा. उत्तरास प्रत्युत्तर देणारा षटकार होता आणि या षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. झेल ड्रॉप झालं आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय की ऋषी गडगेचा हा फटका अगदी सजवला. वायडिश लॉंगॉन आणि डीप मिडविकेटच्या मधोमध या फटक्याला खेचलं. 6 धावांसाठी षटकार. 10 फलकावरती धावा आहेत. चला या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू वाईट होता. ती एक धाव जॉईंट करायची राहिली होती आमच्या स्कोरर मित्र यांच्याकडून. पुन्हा एकदा आपण पाहतो ती जोडली जाते आणि पुन्हा एकदा हा लगातारचा ऋषी गडगेच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 41 या धावसंख्येवरती. ऋषी गडगे बरसतोय, ऋषी गडगे बरसतोय. स्ट्राईक रोटेट झाली. निकलेशनं केलेली चुकी आणि त्याचा भुगात्मा भोगावा लागतोय तो नारपोली टीमला. स्ट्राईक रोटेटच झाली नसती त्या ठिकाणी झेल टिपला असता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला असता. सिद्धेश आंबरे नंदनपाड्या गुरुग्राम पंचायतीचे सदस्य त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. बॅक टू बॅक 2 षटकार जरूर आले. तिसऱ्या चेंडूवरती रोखलं. जांभिवलीचे आमचे अनिकेत दलवी यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. बरेचसे मान्यवर आणि मान्यवरांची मांद्याली आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. सर्वांचे करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 41 धावसंख्येवरती 10 फलक स्थिरावेल. 2 षटकार जरूर मारले फलंदाज किरण डोंगरे यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. किरण डोंगरे कुठेतरी कार्यक्रमासाठी चाललेत. या अगोदर ते येऊन गेले मंचावरती. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 चेंडू डॉट बॉल देखील खेळला फलंदाज ऋषी गडगे. डॉटपेक्षा एकेरी धाव फार महत्वाची असं वीरेंद्र सेवक यांनी सांगितलंय. शून्यावरती बाद होण्यापेक्षा 1 धाव घेऊन तुम्ही मैदान सोडलं तर ते खूप चांगलं असेल आणि त्यासाठी आपण पाहतो 0पेक्षा 1 धाव मोठी. 2 चेंडू डॉट आले. ती धाव फलक तिथे स्थिरावेल ते 41 या धावसंख्येवरती. चला टॉस साठी आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय श्री घोडीलदेव कसलकंड आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान भोकरपाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. वामन घरत टेंबरी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय. रमाकांत गावंडे त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती यावं. आकाश केदारी ऑन स्ट्राईक वरती शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक या ठिकाणी घेऊन आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नितेश. हा फटका चांगला खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे जयेंद्र त्या ठिकाणी होता आणि त्यानं झेलला कॅरी केलं. महत्वाची विकेट. फलंदाज आकाश केदारी नाकुश आहे स्वतःवरती. टायमिंग त्यानं या फटक्याला खेचलं होतं. टायमिंगच्या जोरावरती हा फटका त्याला षटकार लगवायचा होता परंतु तितकं पाहिजे तितकं प्रॉपर टायमिंग झालं नाही. ताकद आजमावलीच नाही या फटक्यावरती आणि जयेंद्रनं त्याचा फायदा उचलला. चेंडूपर्यंत तो पोहोचला. स्वतःचा बॅलन्स केलं. संतुलन बिघडून दिलं नाही आणि तदनंतर झेलला त्यांनी पकडलंय. महत्वाची विकेट. फलंदाज या ठिकाणी आकाश बाद होईल. आता शेवटचे 5 चेंडू फेस करण्यासाठी नवीन फलंदाज राजू ठोंबरे एक बाईक त्याच्या देखील नावावरती आहे. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक
राजू ठोंबरेच्या नावावरती आहे आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जबरदस्त. अलीकडच्या 2-3 वर्षापूर्वी जर पाहिलं तर राजू ठोंबरे बराचसा फॉर्मात असणारा फलंदाज, तदनंतर आतामध्ये झालेली दुखापत आणि त्या कारणास्तव कमी क्रिकेटवरती लक्ष केंद्रित केलं त्याने आणि आपण पाहतो की थोडासा लांब राहिला होता राजू क्रिकेटपासून, परंतु पुन्हा एकदा या मॅचमध्ये तो संघाला जे हवंय ते मिळून देईल का? चला, घोडीलदेव कसलकण आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान भोकरपाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? हा चेंडू या ठिकाणी व्हाईट बॉल, व्हाईटच्या मदतीनं एक्स्ट्राची धाव फलकावरती लागली जाईल. धाव फलक जाऊन पोहोचल तर एकूणच 42 या धावसंख्येवरती. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि हा चांगला फटका लॉप केलं. या अगोदरच आम्ही उल्लेख केला होता की फलंदाज राजू ठोंबरे एक धाकड फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून कित्येक वेळा आपण विध्वंसक खेळी पाहिल्यात आणि त्याच राजू ठोंबरेच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 48 या धावसंख्येवरती. का मोपाड्याच्या स्पर्धेमध्ये मला बाईक मिळवली, ती मॅन ऑफ द सिरीजची बाईक मी का मिळवली ना, त्याचं ज्वलंत उदाहरण त्याने दाखवलं. गेल्या गेल्या तो बरसला त्याच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार आपण पाहतोय. स्लॉटमध्ये होता बॉल, त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अगदी समोर टाकलं होतं, लालच दाखवलं होतं या चेंडूवरती आणि त्या चेंडूवरती पुरेपूर फायदा घेतला तो फलंदाज सिद्धेश आंबरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सदस्य नंदनपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या षटकाराच्या मदतीने 10 फलक जाऊन पोहोचेल ते 48 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता हा बॉल. सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केले जात आहे. तदनंतर बॉल होते यार आहे. अनिकेत दलवे यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. अनिकेत दलवे यांचा सन्मान मी राहुल ठोंबरे यांना विनंती करेन आपले शुभास्य आपण करावं. उर्वरित आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि हा फटका चांगला 1 टप्प्या अखेर ऋषी गडगेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. आमच्या त्यांचं देखील आपण करूया कौतुक. रमेश डीजे ऑपरेटर त्या ठिकाणी आहेत आणि हा फटका चांगला दूरवरून या फटक्याला खेचलं. बॉटम हँडचा चांगला उपयोग, मनगटी ताकद आजमावली आणि फलंदाज ऋषी गडगेच्या बॅट मधून येतोय मोक्याच्या क्षणाला षटकार. आणि जय हनुमान